नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्राझीलचे काही प्राकृतिक भाग आपण बघितलेत. आपण इयत्ता 10वी भूगोल पाठ 3 आपण बघत आहोत. तर आज आपण जलप्रणालीकडे आपण जाणार आहोत. आज आपण जलप्रणालीविषयी माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. जलप्रणाली. आता तुम्ही जर आकृती 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील व भारत या देशातील तुम्हाला नद्या दाखवलेल्या आहेत. ह्या दोन ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि ॲमेझॉन नद्याच्या ज्या खोऱ्या आहेत त्या तुम्हाला नकाशावर दाखवायच्या आहेत. नद्याच्या खोऱ्यांना तुम्हाला नावेसुद्धा द्यायची आहेत. गंगा नदी व ॲमेझॉन नदी यांच्या खोऱ्याबद्दल तुलनात्मक टिपा तुम्हाला लिहायच्या आहे आणि त्याविषयी खालील मुद्द्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. कोणते आहेत ते मुद्दे? तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे पाणलोट क्षेत्राचे आकारमान. त्या पाणलोट क्षेत्राचे जे आकारमान आहे ते आकारमान तुम्हाला दाखवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या नद्यांच्या खोऱ्याचे त्या देशातील सापेक्ष स्थान तुम्हाला दाखवायचे. त्यानंतर तुम्हाला नद्याचे उगमस्थान दाखवायचे. त्यानंतर तुम्हाला त्या नद्यांची दिशा दाखवायची. त्यानंतर प्रमुख उपनद्या दाखवायच्या त्या नदीच्या आणि त्यांची दिशासुद्धा तुम्हाला दाखवायची आहे. आणि इतर मुद्दे जे आहेत जे की तुम्हाला आठवतात ते पण तुम्हाला सांगायचे आहे. आता काही जास्तीची माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. आता गंगा आणि ॲमेझॉन नदी तुम्हाला दिलेली आहे आणि एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. गंगा नदीचं क्षेत्र आहे 10,16,124 आणि ॲमेझॉन नदीचं आहे 70,50,000 एवढं पाणलोट क्षेत्र आहे. त्या नदीची एकूण लांबी तर गंगा नदीची लांबी आहे 2,525 आणि ॲमेझॉन नदीची लांबी आहे 6,400. नदीतून वाहणारा विसर्ग घनमीटर प्रति सेकंद तो गंगा नदीचा आहे 16,648 आणि ॲमेझॉन नदीचा आहे 2,09,000. आता ही जी ब्राझील आहे या ब्राझील देशाची जी जलप्रणाली आहे ही जलप्रणाली आपण बघणार आहोत. ब्राझीलची जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करता असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहे. याच्यात महत्त्वाच्या किती नद्या आहेत? 3 नद्या. पहिली नदी ॲमेझॉन नदीचे खोरे, दुसरं नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि तिसरं ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रँसिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. आता ॲमेझॉनची जलप्रणाली आपण बघू. ॲमेझॉनच्या नदीचा जो उगम आहे हा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲमेझॉन नदीमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ हा वेगाने वाहून नेला जातो आणि त्यामुळे नदीच्या मुखाकडील गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नदीच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात आणि ॲमेझॉन नदीच्या पात्राच्या मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर. तर तुमच्या गावापासून 150 किलोमीटर अंतर एखादे गाव विचारात घ्या, म्हणजे या अंतराचा तुम्हाला अंदाज येईल. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जल वाहतुकीस योग्य आहे. म्हणजे जर ॲमेझॉन नदीच्या पात्राच्या मुखाजवळील जर रुंदी तुम्ही बघितली तर ही किती आहे? 150 किलोमीटर आहे. आता हे जर तुम्ही बघितलं
3.4 आपण बघितलं 3.4 ही जी जलप्रणाली आहे ही जलप्रणाली तुम्हाला दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या दोन नद्या ब्राझीलच्या निवृत्त भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी त्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावर पाण्याचा पुरवठा त्यांना होतो. त्यानंतरची नदी आहे साओ फ्रान्सिस्को. ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र हे ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास ती मिळते. त्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस काय आहे योग्य आहे. किनारी प्रदेशातील काही नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशातील अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नदीही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पॅरानिबा, पेटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन त्या काय होतात मिळतात. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्या. पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. परागुआकू नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागरास ती जाऊन काय होते मिळते. हे झालं तुमचं सगळं ब्राझीलच्या नदी प्रणालीविषयी माहिती. आता आपण भारताच्या जलप्रणालीविषयी माहिती बघू. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्याचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या ज्या आहेत त्या नद्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. हा जो आहे 3.5 हा आहे भारताची पूर्ण जल प्रणाली. आता याच्यामध्ये नद्याच्या हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण येथे केले जाते. हिमालयातील काही नद्या आहेत. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यात उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या अशा दोन समूहातील त्याचा समावेश होतो. सिंधू नदी व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास आणि एकेच्यात सतलज सुद्धा येते. हिमालयातील नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्र मानतात. त्यामागे काय कारण असावे ते शोधण्याचा प्रयत्न करा. पश्चिम हिमालय म्हणजेच जम्मू आणि काश्मीर व लडाखमधून वाहतात. या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज. मी आत्ता बघितलंय सिंधू व तिच्या उपनद्या. सिंधूच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी आणि बियास आणि ही प्रमुख उपनदी आहे सतलज. ही मान सरोवराजवळील उगम पावते आणि पश्चिम दिशेने ती काय होते वाहत जाते. तिच्या उपनद्यामधील गाळाच्या संचयनातून पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रात ती जाऊन काय होते मिळते. ही जी गंगा नदी आहे या गंगा नदीचा जो उगम आहे तो गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून ती मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या आहेत. अशाच मार्गाने त्या वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना नदी ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून ती भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती सॉंग पो नावाने ओळखली जाते. हिमालयात ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडील वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी
बांगलादेशात गंगेश मिळते. येथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यापैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोन या नद्या आहेत. त्यानंतर द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्याचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी नद्या आहेत किंवा हंगामी स्वरूपाच्या नद्या या आहेत. केरळमधील नद्यांच्या मुखापाशी लांब अंतरापर्यंत पच्छजल साचलेले आहेत. या पच्छजल साठ्यांना आपण कयाल असे स्थानिक नाव त्यांना दिलेले आहे. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या नद्याची लांबी ही कशी असते? कमी असते, पण त्यांचा जो वेग आहे तो वेग अतिशय जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे कसे आहे? सारखेच आहे. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य निवृत्त दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी ही साबरमती नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रात मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात ती जाऊन काय होते? मिळते. यानंतर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या काही नद्या बघा. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या प्रमुख नद्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्याचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून ती वाहत जाते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर काही माहिती तुम्हाला दिली बघा. काही माहिती तुम्हाला दिली. चोल राजांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली तिरुचिरापल्ली शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण व त्यातून काढलेला कालवा वापरात आहे. इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात जर तुम्ही बघितलं तर पृष्ठ क्रमांक 18 वर दिलेला नकाशा पहा. त्यातील तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी करा आणि ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबाबत तुम्हाला काय करायचं आहे? विचार करायचा आहे. अशा प्रकारे हा जो पाठ आहे तो पाठ आपला इथं संपलेला आहे. आणि त्यानंतर आपण उद्या चौथा पाठ सुरू करणार आहोत. त्याचं नाव आहे हवामान. आपण उद्या बघूयात. ठीक आहे. धन्यवाद.